नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. नीट परीक्षेत गुण वाढवून देतो, प्रवेश हमखास मिळवून देतो, या गोंडस वाक्यांमागे लपलेलं होतं एक जबर फसवणुकीचं जाळं. सीबीआयने अटक केलेल्या संदीप शहाच्या विरोधात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीट परीक्षेतील गुण वाढवण्याचं आमिष दाखवत तब्बल 87,50,000 रुपयांची रक्कम स्वीकारल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र ही त्याची पहिली वेळ नाही. माहिती अशी की सोलापुरात संदीप शहाच्या विरोधात यापूर्वी 3 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. 2016 मध्ये एका पालकाकडून घेतले 50 लाख रुपये, MBBS प्रवेशाचं आमिष. दुसऱ्या प्रकरणात पालकांकडून घेतले 28 लाख रुपये, पुन्हा MBBS प्रवेशाचं आमिष. आणि तिसऱ्या प्रकरणात दंतरोग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला MDS ऑर्थो मिळवून देतो म्हणून 10,34,000ची मागणी. संपूर्ण प्रकरणात विशेष बाब म्हणजे या सर्व रकमांचा उपयोग संदीप शहाने स्वतःसाठी केला आणि कोणालाही ऍडमिशन मिळवून दिलं नाही. सोलापुरातील विजापूर नाका आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. तरीही तो जामिनावर सुटून पुन्हा फसवणूक सुरूच ठेवत होता. यावेळी नीट 2025 परीक्षेत 90 लाखांची मागणी करत 87,50,000 रुपये स्वीकारल्याच्या प्रकरणात सीबीआय कडून अटक करण्यात आली आहे. हे फक्त प्रकरण उघडकीस आलेलं एक प्रकरण आहे. आता चौकशीत आणखी पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक उघड होण्याची शक्यता आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांपासून अशा फसवणूक करणाऱ्या दलालांपासून सावध राहावं आणि प्रवेश प्रक्रियेसाठी फक्त अधिकृत शासकीय मार्गांवरच विश्वास ठेवावा, असा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आलाय. शिक्षण म्हणजे भविष्य घडवायचं माध्यम, पण या फसवणूक करणाऱ्यांसाठी ते केवळ पैसे कमावण्याचं साधन बनलेलं दिसतंय. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज साठी.